आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. मानवी मणक्यांसह गाड्यांचा खिळखिळा. वडूजमध्ये मुख्य रस्त्यावरील खोदकाम जीवघेणे ठरते. वडूज शहरातील 24/7 नळपाणी पुरवठा योजनेतील खोदकामामुळे गत 3 वर्षांपासून वडूजकरांना विविध समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे ही योजना फलदायी की तापदायी अशा चर्चा सुरू असून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील केलेल्या खोदकामाने वडूजकरांचे मणके खिळखिळे झाले आहेत, तर वाहनांच्या प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. ही योजना शहरवासियांना नाहक त्रासदायक ठरू लागली आहे. कोट्यावधींचा निधी वापरलेल्या 24/7 योजना पूर्णत्वास गेली असली तरी आज अखेर या योजनेमुळे वडूजकरांना विविध समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये प्रामुख्याने खोदकाम केल्याने धुळीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, पाईपलाईन गळतीने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय यासह विविध समस्यांनी वडूजकर त्रस्त झाले आहेत. कागदोपत्री पूर्णत्वास गेलेले या योजनेचे पाणी आतापर्यंत आठवड्यातून एकदाच मिळते आहे. सुमारे 50 कोटीहून अधिक खर्च झालेला निधी वडूजकरांची तहान भागवू शकला नाही. वास्तविक पाहता शहराचा प्रारूप आराखडा तयार नसताना अवाजवी निधीचा खाट कशासाठी आणि कोणासाठी हा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे. गत 3 वर्षांपासून सुरू झालेले काम अंतिम टप्प्यात येऊन देखील अर्धवट स्थितीत आढळून येत आहे. ना पाणी 24 तास, ना खड्डे बुजले अशा गर्दीत येथील नागरिक तोंडी तक्रार करताना दिसून येत आहे. शहरात विविध विकास कामे सुरू असली तरी त्या कामावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ही कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. सणासुदीच्या काळात केलेले खोदकाम बाजारपेठेला मोठी आर्थिक चपराक देऊन गेली. यातून बोध घेण्याऐवजी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा डोळ्यासमोर दिसत असून देखील होणारी डोळीझाक सर्व काही सांगून जात आहे. तर या अर्धवट कामांमुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरून नागरिकांचे आणि व्यापारी वर्गाचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.